हरे कृष्णा. वृंदावनाची ती पवित्र भूमी, यमुनाचा तो सुंदर प्रवाह आणि या यमुनाच्या तीरावर आपल्या सखांसोबत सुंदर सुंदर लीला करणारे नंदनंदन श्रीकृष्ण. श्रीकृष्णांच्या अनेक सुंदर मनमोहक लीला आहेत. त्यापैकी एक सुंदर लीला म्हणजे कालिया मर्दन लीला होय. एके दिवशी श्रीकृष्णांनी पाहिलं की यमुना नदीच्या एका डोहामध्ये एक अतिशय विशाल व महाभयंकर विषारी सर्प राहत आहे. त्या सर्पाचा विष एवढं भयंकर होतं की पशु पक्षीही त्या नदीवरून उडत असताना मृत्युमुखी पडत असे. व म्हणून त्यांनी असा संकल्प केला की आपण यमुनाला या कालिया रूपी विषातून मुक्त करायचं. जवळच असलेल्या एका कदंब वृक्षावर ते चढले व तेथून त्यांनी सरळ पाण्यामध्ये झेप घेतली. पाणी खवळलं व कालियाला जाग आली. अत्यंत क्रोधित होऊन या कालिया सर्पाने श्रीकृष्णांना वेठोळे घातले व आपल्या अनेक फणांद्वारे त्यांना दंश करण्याचा प्रयत्न करू लागला. हे दृश्य एवढे भयावह होते की सर्व व्रजवासी घाबरून गेले. यशोदा मैया मूर्छेतून खाली पडल्या. त्यावेळेला एक व्यक्ती म्हणजे बलराम दादा हे निश्चिंत होते, कारण त्यांना माहित होते की श्रीकृष्ण हे कोणी साधारण व्यक्ती नाही, तर ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत व म्हणून ते हसत या लीलाचा आस्वादन घेत होते. श्रीकृष्णांनी तात्काळ स्वतःला कालियाच्या वेटाळातून सोडवलं व त्यांच्या एका फणावर जाऊन उभे राहिले व येथून सुरू झाली कालिया मर्दन लीला. भगवान श्रीकृष्णांनी एका फणावरून दुसऱ्या फणावर असं सुंदर नृत्य सुरू केलं. हे नृत्य एवढे सुंदर होते की आकाशामध्ये सर्व देवी देवता, यक्ष, गंधर्व, चानर सर्व येऊन उभे राहून पाहू लागले. सर्वांच्या मनामध्ये कुतूहल होतं, भीती होती व ते ही भगवंतांची सुंदर लीलाचा आस्वादन घेत होते. पाहता पाहता श्रीकृष्णांच्या कोमल परंतु वज्रासारख्या चरणांनी कालियाचा अहंकार नष्ट होऊ लागला. त्याची शक्ती क्षीण होऊ लागली व तो विष ओकू लागला व कालिया सर्प भगवान श्रीकृष्णांना शरण आला. श्रीकृष्णांनी त्याला यमुना सोडून दूर जाण्यास सांगितले. ही लीला म्हणजे केवळ कालिया मर्दन लीला नव्हे. या लीलेतून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते, ती म्हणजे की आपण जीवनातील जी भक्ती आहे ही यमुनेप्रमाणे आहे व यामध्ये जो कालिया आहे तो आपल्या हृदयातील अहंकार आहे, मीपणा आहे, अहम आहे. आपण श्रीकृष्णांना प्रार्थना करू शकतो की हे भगवंता, ज्याप्रमाणे तुम्ही कालियाचं मर्दन करून त्याचं विष तुम्ही काढून टाकलं, त्याप्रमाणे आमच्या हृदयामध्येही तुम्ही या कालिया रूपी अहंकार रूपी विषाचं मर्दन करावं व आमचे हृदय निर्मळ बनवावं. प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा करत आहोत. 4 सप्टेंबर रोजी भक्तिधाम कोंडवे सातारा येथे ही जन्माष्टमी महोत्सव साजरे होणार आहे. आपण सर्वांना आग्रहाचं आमंत्रण. धन्यवाद.